पत्रिका जुळली की लग्न होतात आणि अंगातले किडे जुळले ना का मैत्री होते असं म्हणतात. ते काही खोटं नाही बरं का. आता आमच्या अंगातले किडे जुळले आणि आमची चौघींची कधी एवढी छान घट्ट मैत्री झाली ना ते आम्हालाच कळलं नाही बरं का. तर इथं आम्ही आलो होतो घागरे चॉईस करण्यासाठी, कारण मेकअप सेमिनार आणि दांडिया सेमिनार होता मैत्रिणीचा. आता मागच्या वर्षी पण होता, मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवरती. तर या वर्षी पण होता. तर घागरे सिलेक्ट केले आणि छान हॉलवर मी अशी रेड कलरचा घागरा चॉईस केला होता आणि छान लुक केला होता घरच्या घरी मेकअप करून. तर गेल्यावर मी आधी वेळ होता कार्यक्रमाला, तर मग आधी जी काय असतं ना गणेश पूजन, अंबाबाईच्या फोटोचं पूजन ते करून घेतलं आणि हळूहळू बायका यायला लागल्या होत्या. म्हणजे थोडासा वेळ झाला कारण 11:15चा टायमिंग दिला होता. पण बायकांचं कसं असतं घरातले सगळं काम आवरल्याशिवाय त्यांना काही येता येत नाही. तर सगळे आल्यानंतर आहे ना आम्ही इथं मस्त दांडिया गरबा सगळं काही खेळलो आणि कार्यक्रमामध्ये ना फनी गेम्स पण होते. पण एवढा वेळ झाला होता ना की सगळे काही फनी गेम्स आम्हाला घेताच आले नाही. त्याच्यामुळे फक्त एकच गेम घेतला तो म्हणजे संगीत खुर्ची. 2 राऊंड घेतले आणि छान एन्जॉय केला इथं सुद्धा बायकांनी. तर त्याच्यामध्ये आम्ही ना 3 विनर काढले आणि त्यांना पण गिफ्ट्स दिले छान. आणि बघा इथं मस्त मंजिरी आणि आरतीचं इथं दांड्या खेळायचं काम चाललंय. ज्या बायका दमत होत्या त्या खुर्चीवर जाऊन बसत होत्या, दम जिरला की परत एकदा येऊन खेळत होत्या दांड्या. असं काही चालू होतं बायकांचं. आणि हे बघा हे माझ्या 4 मैत्रिणीच्या 4 घराण्याचे कुलदीपक बघा कसे मोबाईलमध्ये डोकं घालून खेळतात. आता इथं एवढा गोंधळ आणि इथं छान गाणी चालू होती ना, तर शेजारी बोललेलं ऐकू येत नव्हतं तरी पण इथं ह्यांचं गेम खेळायचं काम चालू होतं मस्तपैकी. वरती बघा म्हटलं तर वरती पण बघत नव्हते बघा, एवढे मग्न झाले होते. त्याच्यानंतर सगळा काही कार्यक्रम झाला आणि शेवटी जो कार्यक्रम राहतो तो म्हणजे पेटपूजेचा. तर इथं पेटपूजेचा कार्यक्रम चालू आहे. जेवणामध्ये ना इथं मस्त रोटी, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, पापड, डाळ तडका आणि भात आणि स्वीटमध्ये जिलाबी होती. असं छान असं जेवण होतं. तर सगळ्यांनी जेवण केलं. त्याच्यानंतर लास्टमध्ये आमची पंगत होती 4 मैत्रिणींची. मग आम्ही इथं जेवण केलं आणि नंतर सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर आहे ना आम्हाला स्टेज रिकामा मिळाल्यानंतर आम्ही इथं मस्त रील्स वगैरे काढून घेतल्या. आणि एका मैत्रिणीला येत नव्हता ना डान्स, तर तिला आम्ही इथं शिकवत होतो. मला पण काही एवढं येत नाही कारण आमच्या इकडे काय असं गरबा दांडिया काहीच नसायचं. खरं तर लग्न झाल्यानंतर पण नव्हतं, पण आता मी इकडे राहायला आल्यापासूनच मला थोडेफार स्टेप जमायला लागल्यात असं मला तरी वाटतं. तर इथं पण आहे ना मला हा घागऱ्याचा असं घेर दाखवून असं रील बनवायची होती ना, म्हणून मग मी आयुषला व्हिडिओ काढायला लावला. आणि मंजिरी आता थोडीशी रिलॅक्स झाली होती आणि त्याच्यामुळे तिचं असं झालं की आपण 5 जणींनी एक सोबत नाही का एक पण गाण्यावर डान्स केला नाही. तर इथं आमचं चाललं होतं तिच्या आवडीच्या गाण्यावरती डान्स करायचं काम. तर असं काही खूप छान एन्जॉय झाला दिवसभराचा. तर कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.